आजचा आहे पहिला दिवस या क्रिकेट स्पर्धेचा आणि ज्या प्रकारे मगाशी उल्लेख झाला तर बाळासाहेब ठाकरेंचं कायम एक असायचं एकजुटीने राहा आणि त्याचप्रमाणे जातीवाद या गोष्टीचा कसलाही विचार न करता तुमची एकजूट असेल तर संपूर्ण महाराष्ट्र एकत्र असेल आणि तोच वारसा जपत असताना संपूर्ण महाराष्ट्रावर जर आपण पाहिलं तर बाळासाहेब ठाकरे जे आज आपल्यामध्ये नाही परंतु आज त्यांच्या आठवणींना उजाळा देत असताना ही स्पर्धा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2025 हे दर्जेदार आयोजन तुमच्यासमोर पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळेल आणि आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर तिसरी मॅच तिसरा राऊंड अर्थात आपण पाहिलं तर पहिला सामना जिंकला तो म्हणजे टीम सिद्धिविनायक भिंगारी या संघाने आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर भिंगारी गावचे ग्रामस्थ अर्थातच माजी सरपंच सन्माननीय गजाननजी परदेशी साहेब आज या ठिकाणी उपस्थित आहेत तर अगदीच त्यांच्या नेतृत्वाखाली आणि अर्थातच त्यांचा प्राधान्य आणि त्यांना मात्र नक्कीच प्रोत्साहित केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतो सिद्धिविनायक भिंगारी तर मी विनंती करेन टीम पाली खुर्द या संघाला की आपला एक्स्ट्रा प्लेयर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवणं अतिशय महत्त्वाचं असेल थँक्यू सर आणि मॅचला होते सुरुवात पहिल्या इनिंगचा त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं ज्या ठिकाणी पहिल्या इनिंगचा टॉस देखील झाला आणि टॉस जिंकला तो म्हणजे टीम पाले खुर्द या संघाने प्रथम क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय घेतला याआधीची मॅच जर आपण पाहिलं तर पनवेल 11 मोहल्ला या संघासमोर जवळजवळ धावसंख्येचं टार्गेट ठेवलं होतं ते म्हणजे 54 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम जर आपण पाहिलं तर पनवेल 11 मोहल्ला हा संघ कुठे ना कुठेतरी मागे पडला परंतु नो डाऊट अगदी पाहुणा संघ आज या ठिकाणी पाले खुर्द दाखल झालाय आणि तोच जर आपण पाहिलं तर महाकाल 11 पाले खुर्द हा संघ खेळत असताना पाहायला मिळतोय यावेळेस गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं तर बालाराम यावेळेस पहिलाच बॉल ऑन साइडला खेळलाय परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत आणि कॅच होते ड्रॉप काय घडेल चांगलं रनिंग बिटवीन द विकेट चांगलं ताळमेळ अगदीच नजरेला नजर मिळावी तसे मात्र एक धाव कंप्लीट केली आणि बघता बघता कॅच ड्रॉप जशी झाली तशी दुसरी धाव देखील कंप्लीट या ठिकाणी प्रचंड वेगाने केली नॉन स्ट्रायकर एंडला जर आपण पाहिले तर रघुनाथ परदेशी अगदीच क्रिकेटचा चांगला अनुभव प्रचंड क्रिकेट ज्यांनी मात्र अगदीच धुमाकूळ घातला मुंबई असो नवी मुंबई असो आणि रायगड परिसरामध्ये देखील या नावाचा बोलबाला अगदीच आपल्या गोलंदाजाच्या जोरावरती त्यांनी ठेवला तेच रघुनाथ परदेशी आपल्या नॉन स्ट्रायकर एंडला आता फलंदाजाच्या भूमिकेत पाहायला मिळतील आणि स्ट्रायकर एंडला जर आपण पाहिलं तर शक्ती मडवी पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो राहिला 3 षटकार लगावले माफ करा 4 षटकार लगावले यावेळेस लोअर फिटस बॉल ऑन साइडला खेळला गॅप खूप मोठा आहे परंतु ते गॅपला मात्र नक्कीच कव्हर करत असताना बॉल चाले दन 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 करीत सीमारेषा पलीकडे येतोय शक्तीच्या बॅटमधून अगदीच हा क्रॅकिंग आणि दर्जेदार चौकार 4 धावा चांगली बॅटिंग परफॉर्मन्स सकाळच्या मॅचमध्ये उद्घाटन सामना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला एका बाजूला काळभैरव चिंचपाडा आणि दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक भिंगारी परंतु सिद्धिविनायक भिंगारी हा संघ मात्र नक्कीच वरचढ करत असताना मात्र पुढच्या फेरीमध्ये आता दुसऱ्या राऊंडमध्ये पहिल्या राऊंडमध्ये मात्र दाखल झालाय आणि दाखल होत असताना दुसरी मॅच ज्या ठिकाणी पनवेल 11 मोहल्ला आणि महाकाल 11 पाली खुर्द हा खेळत असताना मात्र खूप चांगली लाईन गोलंदाजी पाहायला मिळते लाईन लेन टप्पा देखील अप्रतिम आणि अगदी अवघड परिस्थितीमध्ये यष्टिरक्षकाचं कौतुक करावं लागेल ज्या वेगाने बॉल आला त्या वेगाने थांबवलं देखील वेगाने कौतुक करावं लागेल स्विंग अँड मिस अगदीच बॅट आणि बॉलचा संपर्क त्या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळाले नाही डॉट बॉलची समाप्ती झाली अंतिमचा एक चेंडू शिल्लक एक मोठा फटका आला तर डेफिनेटली माफ करा 2 चेंडू शिल्लक आहेत टीमची धावसंख्या 7 ऑन स्कोरबोर्ड P1चं पहिलं शतक 7 धावा पाहायला मिळतील शक्ती मडवी नॉन स्ट्रायकर एंडला रघुनाथ परदेशी यावेळेस फटका फसलाय खेळायचं एक साइडला होता परंतु बॉल चाललाय गली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये
कुठलीच चुकी करत नाहीये. विकेट क्रमांक 1, धक्का क्रमांक पहिला मिळतोय टीम सिद्धिविनायक भंगारी या संघाला. बॅट्समन शक्ती मडवी बॅक टू द डगआउट. पाच चेंडू आणि 7 धावा. कुठे ना कुठेतरी मात्र आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं असेल की चांगल्या धावसंख्येचा टोटल आम्ही उभा करू शकेल की काय, परंतु तो करून दाखवावा लागेल. आणि क्रिकेटचा खेळ आहे. अंतिमचा 1 चेंडू शिल्लक, माफ करा अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे, ज्या ठिकाणी टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 7. गोलंदाजी मार्क होते जर आपण पाहिलं तर बालाराम लेफ्ट ओव्हर द विकेट. यावेळेस आतमध्ये येणारा चेंडू ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते अगदी सबमरीन डिलेव्हरी. ज्या प्रकारे जर आपण पाहिलं तर अरबी समुद्रामध्ये ज्या प्रकारे सबमरीन मशीन असते तशी डिलेव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज जर आपण पाहिलं तर बालाराम यांच्या माध्यमातून अंतिमचा बॉल देखील डॉट टाकण्यात यश मिळवलं. म्हणजे पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च केला, त्यानंतर व्हाईट बॉल आला, त्यानंतर एक चौकार खर्च केला, त्यानंतर पुढच्या 2 चेंडूवरती मात्र नक्कीच प्रत्युत्तर दिलं, ते म्हणजे गोलंदाज बालाराम याने. त्यानंतर विकेट देखील मिळाली आणि शेवटचा 1 बॉल तो मात्र नक्कीच डॉट टाकला. कौतुक करावं लागेल इकॉनॉमिकली बॉलिंग परफॉर्मन्स, म्हणजे जे हवं असतं आणि तेच करून दाखवलं. परंतु बॅट्समॅनला मात्र नक्कीच वरचढ करावी लागेल, शर्यत जिंकावी लागेल, एक चांगला टोटल उभा करावा लागेल. ज्या ठिकाणी आतापर्यंत पहिलं शतक संपन्न झालं, म्हणजे पॉवर प्लेच्या पहिल्या शतकामध्ये जास्तीत जास्त धावसंख्या मात्र काढून दिल्या नाही टीम सिद्धिविनायक भिंगारीच्या प्रत्येक बॅट्समॅनला. परंतु एक गडी बाद झाले नो डाऊट, त्या गोष्टीचा विचार केला जाणार नाही. न्यू बॅट्समन सचिन परदेशी स्वतः टीम कॅप्टन, आणि स्ट्रायकर एंडला जर आपण पाहिलं तर रघुनाथ परदेशी, आणि गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं तर जयदास पाटील. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस लोअर फुलटस बॉल, संयमाचं क्रिकेट, अगदीच चेंडूला पुश केलं, स्टेअर करत असताना मात्र दिशा दिली, 1 धाव कंप्लीट केले. रघुनाथ अप्रतिम फटका त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस पुन्हा एकदा फटका मोठा आहे आणि डिस्टन्स देखील तितकंच लांब ठेवलंय. ज्या ठिकाणी डगआउट आहे सिद्धिविनायक भिंगारी या संघाचं, त्याच ठिकाणी मात्र बॉलला लँड केलंय सीमारेषा पलीकडे. बॅट्समन सचिन परदेशीच्या बॅटमध्ये येतोय हा मात्र षटकार, माफ करा जगदीश परदेशी. टीमची धावसंख्या 21, 3 चेंडू अखेरीस 21 धावा. अजूनही 3 चेंडू मात्र शिल्लक आहेत. स्ट्रायकर आलेला बॅट्समन अर्थातच शक्ती मडवी परतल्यानंतर मात्र कुठल्याही गोष्टीचा विचार केला नाही, परंतु आपल्याला मात्र नक्कीच स्वतःला खंबीरपणे मात्र उभं केले मैदानाच्या आतमध्ये. नाव आहे अर्थातच जगदीश परदेशी, कौतुक करावं लागेल. आमच्या सभामंचावरती अनेक अतिथी ते देखील मॅचला मात्र एन्जॉय करतात. यावेळेस प्रेशर आणि प्रेशरमध्ये मात्र बॉल रिलीज करत असताना अगदीच लाईन मिस केली, दिशेपासून मात्र भरकटला आणि वाईट बॉल. टीमची धावसंख्या 22 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 7 होत्या, परंतु दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली जर आपण पाहिलं तर
गोलंदाज जयदेव पाटील याच्या विरोधात मात्र अगदीच हल्ला बोल केलाय, परंतु कित्येक वेळ मात्र नक्कीच थांबून चालणार नाही. कुठे ना कुठेतरी मात्र स्वतःला सावरावं लागेल, कमबॅक करून द्यावं लागेल. आतापर्यंत टीमचं टोटल जर आपण पाहिलं तर जवळजवळ 3 चेंडू अखेरीस 22 या आकड्यावरती आहे. अंतिमचे 3 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस मोठा फटका, परंतु झेल खाली क्षेत्ररक्षक शॉट कव्हरला होते. चूक, ही चूक आहे. कॅचेस विन द मॅचेस. ज्या वेळेस कॅचेस सुटलेत ना त्या वेळेस मात्र अनेक कारनामे घडलेत मैदानाच्या आतमध्ये आणि कॅच कोणाची सुटले. अर्थातच जगदीश परदेशी कॅच सुटली, त्यानंतरचे मात्र प्रयत्न काय असतील बॅट्समनचे ते नक्कीच पाहावं लागेल. परंतु रघुनाथ परदेशी हा देखील कमी नाही आहे. अंतिमचे 2 चेंडू शिल्लक. अगदीच भल्या भल्यानं मात्र आपल्या गोलंदाजाच्या जोरावरती त्याने नाचवले, परंतु आता बॅटिंग करायचे. यावेळेस चेंडूला दूरवरतून खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला नाही. जसा टप्पा पडला तसा चेंडूने मात्र हलकसं वळण घेतलं, म्हणजे नॅचरल आउटस्विंग पद्धतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला, तो म्हणजे गोलंदाज जयदेव पाटीलच्या माध्यमातून. डॉट बॉल रिलीज झाला, परंतु नो डाऊट अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. रघुनाथ परदेशी स्ट्रायकर हँडला. यावेळेस पुन्हा एकदा 30 लाईन ज्या प्रकारे कॉपी करून पेस्ट करावं तसाच मात्र हा बॉल रिलीज केला. तोच टप्पा, 30 लाईन 30 दिशा आणि तोच बॅट्समन त्या ठिकाणी बीट झाला आणि शतकाची वरची समाप्ती म्हणजे 2 शतका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. ती म्हणजे 11.50च्या सरासरीने जवळजवळ 23 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 23 धावा म्हणजे अजूनही अंतिमच्या जर आपण पाहिलं तर जवळजवळ 2 शतक शिल्लक असतील. म्हणजे प्रत्येक सामने 4-4 षटकांचे मात्र खेळवले जातात आजच्या दिवसामध्ये. या स्पर्धेचा पहिला दिवस दुपारचं सत्र जर आपण पाहिलं तर आमचे समालोचक मित्र निशाद देशमुख अगदीच ते देखील मैदानाच्या अगदीच चारही बाजूने मात्र चांगला त्यांना अभ्यास देखील आहे. त्यांचं देखील क्रिकेटवरती प्रचंड प्रेम राहिलं. याच विभागातील एक सुमधुर आवाज आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर कार्यसक्षम आणि कार्यसम्राट म्हणून आज आपण ज्यांना पाहतोय तेच या स्पर्धेचे प्रमुख प्रणेते, प्रमुख पुरस्कृते जर आपण पाहिलं तर सन्माननीय याच पनवेल परिसरातील शहर प्रमुख प्रवीण पोपटराव जाधव यांचा आम्ही अगदीच मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप आभार व्यक्त करू. अगदीच त्यांच्या संकल्पनेतून मात्र हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2025 आयोजन करण्याचं त्यांनी ठरवलं आणि त्यांना चांगली साथ देण्याचं काम जय भवानी क्रिकेट संघ अगदी ते देखील खांद्याला खांदा देऊन अगदीच प्रवीण दादा यांच्या पाठिंबा देत असताना पाहायला मिळतात. परंतु यावेळेस मात्र मोठा धमाका, बॉल जाईल अगदी डाऊन द ग्राउंड सीमारेषा पलीकडे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्याला अगदीच मस्तकावरून दस्तक देत असताना 6 धावा येत आहेत. बॅट्समन जगदीश परदेशी. अगदीच संपूर्ण महाराष्ट्राची मातृभाषा ती म्हणजे मराठी आणि मराठी बाणा आणि कणा जपत असताना मात्र षटकारांच्या बोली भाषेत मात्र आता मैदानाच्या आतमध्ये मात्र ज्याने आग ओकणारी बॅटिंग केली आहे नाव आहे तो म्हणजे जगदीश परदेशी. परंतु यावेळेस फटका फसलाय. 9 मॅच लँडमधून क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव तर कंप्लीट होते आणि बघता बघता दुसरी धाव देखील अगदी सहजरित्या कंप्लीट होते. 2 धावा. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 31 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका, बॉल जाईल अगदीच लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पुन्हा एकदा जगदीश परदेशी. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 37. व्हॉलेंटियर्स विनंती करेन जे काही छोटे खेळाडू छोटे प्रेक्षक ज्या बॅनरच्या समोर बसतात त्यांना थोडंसं बाजूला करा विनंती असेल. त्या छोट्या खेळाडूंना विनंती करेन आपण थोडेसे बाजूला व्हा. बॅनरच्या समोरून थोडेसे बाजूला व्हायचे. आपले व्हॉलेंटियर्स असतील तर त्यांना थोडंसं सहकार्य करायला सांगा विनंती. येस थँक्यू. स्वतः जर आपण पाहिले तर निशाद देशमुख जे होते यावेळेस काय केलं, यावेळेस मात्र डायरेक्ट थ्रो, परंतु काय घडतंय, 1 धाव आणि आता काय घडेल
दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. 2 धाबा. काय वेगाने थ्रो गेला, कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर रवींद्र जडेजा ज्या वेगाने थ्रो करतात, परंतु ते लेफ्ट हँडेड आहेत, परंतु राईट हँडेड थ्रो त्या ठिकाणी आपल्याला गोलंदाजाच्या माध्यमातूनच पाहायला मिळाला. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट झाल्या म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजे 39-39 या आकड्यावरती. म्हणजे अंतिमचे 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील या शतकातील. स्ट्रायकर एंडला जगदीश परदेशी. शक्ती परतला परंतु जगदीश आहे. यावेळेस आतमध्ये येणारा चेंडू टायमिंग चांगलं आहे. बॉल साई अगदीच मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा रेषा पलीकडे बॅट्समन जगदीश परदेशीच्या बॅटमध्ये येतोय. हा क्रॅकिंग फटका 6 या धावसंख्येसाठी. षटकार. येतोय मी हिवर होते मग पोराला येतो. कुठे? हॅलो. हा हिवर होते नाईटला डेला पनवेलला आहे 2 दिवस इकडे. अरे आता काय सांग. झाली नाही बघतो. टीमची धावसंख्या आतापर्यंत 45-45 या आकड्यावरती. तर लगेचच आपण दुपारच्या सत्रामधील पुढच्या गटातील सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळते म्हणजे जय बजरंग चॅलेंजर पारगाव आणि जय हनुमान कामोठे. दोन्ही टीम कॅप्टन विनंती करेन की आपण आमच्या मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. जय बजरंग चॅलेंजर पारगाव आणि जय हनुमान कामोठे दोन्ही टीम कॅप्टन विनंती करेन की आपण आमच्या मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधावा. अंतिमचं शतक आणि गोलंदाजी मार्ग प्रति बलिराम आणि स्ट्रायकर एंडला जर आपण पाहिलं तर रघुनाथ परदेशी. यावेळेस पंच इशारा देतात येस इट इज वाईट. पंचांकडे अपील मागितलं होतं ते म्हणजे लेग बिफोर विकेटसाठी, परंतु जर आपण पाहिलं तर वाईट बॉल. यावेळेस फ्रंट फुटला मात्र पुढे येऊन मोठा फटका खेचायचा होता परंतु बॉल चाललाय अगदीच डीपमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दैनात आहेत, फेल करतील तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. टीमची धावसंख्या 47. एक धावसंख्येसाठी महत्त्व ज्या प्रकारे असतं त्या प्रकारे मोठमोठे फटके देखील येणं खूप महत्त्वाचं राहील. कारण की प्रतिस्पर्धीय संघ जो बॉलिंग करतोय तो इतका दूरवरचा प्रवास गाठून आज या ठिकाणी का दाखल झालाय ना याचं उत्तर हे दुसऱ्या इनिंगमध्ये देऊ देखील शकतो बॅटिंग करत असताना. यावेळेस आपण पाहिले तर पुन्हा एकदा तीच दिशा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दैनात थोडीशी फंबलिंग झाली. 1 धाव तर कंप्लीट होते. बघता बघता दुसऱ्या धावसंख्येसाठी मात्र नक्कीच धाडस दाखवलं होतं परंतु मानस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. जर आपण पाहिलं तर जवळजवळ 1 धाव तर कंप्लीट होते म्हणजे टीमची धावसंख्या 48. गोलंदाजी मार्कवरती बलिराम वय वर्ष 40+ असताना देखील क्रिकेटवरती मात्र एक चांगलं काम. आतमध्ये येणारे चेंडू एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. खेळाडू वृत्ती स्पोर्ट्समॅन स्पिरिट कशा पद्धतीने असावी ज्याचं ज्वलंत उदाहरण आणि अनेकांना मात्र ज्याने क्रिकेटचे धडे दिलेत तेच रघुनाथ परदेशी. अगदीच विकेट त्यांना ठाऊक आहे की माझी विकेट गेल्या म्हणजे पंचांचा इशारा येण्याच्या आधीच मात्र मैदान सोडलं. कौतुक करावं लागेल. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या रघुनाथ परदेशी यांच्यासाठी. चांगली खेळाडू वृत्ती आणि अगदीच चांगल्या खेळाडूची चांगली भूमिका आणि चांगली निशाणी अर्थात त्याचं ज्वलंत उदाहरण आहे ते म्हणजे रघुनाथ परदेशी. कौतुक करावं लागेल. विकेट गेली पंचांचा इशारा येण्याच्या आधीच मात्र अगदीच विकेट सोडून दिले.
आणि आतमध्ये येणारे चेंडू गोलंदाज बलिराम यांचा. अगदीच आपण पाहिलं तर जो गोलंदाज भल्या भल्यांना नाचवतो त्याच फलंदाजाला मात्र नक्कीच आपल्याला डगआउट दिशेने पाठवत असताना पाहायला मिळेल ते म्हणजे बलिराम. अंतिमचे 3 बॉल टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 48 या आकड्यावरती. न्यू बॅट्समन सचिन यावेळेस पुन्हा एकदा डाव्या स्टिकच्या थोडंसं बाहेर चेंडू रिलीज झाला. एक्स्ट्रा धावा ॲड होते टीमच्या टोटलमध्ये. पुन्हा एकदा जर आपण पाहिले तर टीमची धावसंख्या 49. 3 चेंडू आणि 49 धावा. मी पुन्हा एकदा इन्व्हाइट करेन टीम जय बजरंग चॅलेंजर पारगाव आणि जय हनुमान कामोटे, विनंती करेन की आपण यावेळेस मोठा फटका, झेल खाली स्वतः विकेट कीपर कुठली चुकी करत नाही. अचानक विकेटचं होते पतन, गडी बाद होईल टीम सिद्धिविनायक भिंगारी या संघाचा. सचिन बॅक टू द डगआउट. 4 गडी बाद, टीमची धावसंख्या 49 आणि आता अंतिमच्या षटकातील अंतिमचे 2 चेंडू शिल्लक आहेत. ते 2 चेंडू फेस करण्यासाठी न्यू बॅट्समॅन एंटर झालाय किशोर. टीमची धावसंख्या 4 चेंडू अखेरीस 49. 4 चेंडू आणि 49 धावा. 49 धावा आणि 4 चेंडू. अंतिमचे 2 चेंडू. अजूनही जर 2 मोठमोठे फटके आले तर नक्कीच स्कोअरमध्ये काही ना काहीतरी बदल निर्माण होईल. परंतु बलिराम आहे यावेळेस आतमध्ये येणारा चेंडू, परंतु पंचांनी ओळखलं, पाहिलं, दिशा कळवली. हे सिटच वाईट अवांतर रूपात बर. आणि पुन्हा एकदा टीम सिद्धिविनायक भिंगारी या संघाच्या 50 धावा धावफलकावरती लागल्यात. सांघिक अर्धशतक कंप्लीट झाले. यावेळेस जर आपण पाहिलं तर अगदी मैदानाला गुदगुल्या करत बॉल चालले अगदी दीड शतकाच्या हातामध्ये. एकदा तर कंप्लीट झाली. बघता बघता दुसरी धाव घेत असताना चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारे दुसरी धाव घेतली ती धाव अगदी यशस्वीरित्या कंप्लीट देखील केले. चांगलं ताळमेळ, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे दुसऱ्या धावसंख्येसाठी धावला होता ती धावसंख्या अर्जित केली, कंप्लीट केली आणि त्या 2 धावा टीमच्या टोटलमध्ये ॲड करत असताना किशोर आपल्याला पाहायला मिळते. आणि टीमचं टोटल 52. अंतिमचा 1 बॉल. यावेळेस टायमिंग चांगलं आहे, मिडलिंग देखील चांगलं आहे. बॉल जाईल फक्त आणि फक्त प्रेक्षकांच्या भेटीला. ज्या ठिकाणी मिळतील धावा 6 येतोय शेवटच्या चेंडूवरती बॅट्समन किशोरच्या बॅटमधनं षटकार आणि टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजे 58 आणि येणारे चेंडू असतील 24 आणि जिंकण्यासाठी टीम महाकाल 11 पाली खुर्द या संघाला जवळजवळ 59 या धावसंख्येचं मात्र लक्ष ठेवले. ते म्हणजे टीम सिद्धिविनायक भिंगारी या संघाने. तर वळीया इनिंग ब्रेक्समध्ये ज्या ठिकाणी केला जाईल टॉस, जय बजरंग चॅलेंजर पारगाव आणि जय हनुमान कामोटे दोन्ही टीम कॅप्टन विनंती करेन की आपण लगेचच आमच्या मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधायचा. ज्या ठिकाणी टॉस देखील केला जाईल आणि प्रत्येक संघाला मात्र त्यांचा ड्रेस कोड या ठिकाणी पुरवला जाईल. त्यामुळे आपण लगेचच आपली उपस्थिती दाखवा ही नम्रतेची आणि कळकळीची विनंती. धन्यवाद.
तर विनंती करेन टीम जय बजरंग चॅलेंजर पारगाव आणि जय हनुमान कामोटे दोन्ही टीम कॅप्टन विनंती करेन की आपण आपली उपस्थिती दाखवा, कारण की इनिंग ब्रेक्समध्ये प्रत्येक सामन्याचा टॉस या ठिकाणी केला जाते, त्यामुळे आपली उपस्थिती दाखवायची आहे आणि लगेचच इनिंग ब्रेक्समध्ये टॉस करण्यासाठी यायचं आहे. नाणेफेकी त्या ठिकाणी इनिंग ब्रेक्समध्ये केली जाईल. तर दोन्ही टीमला विनंती करेन, माझी नम्रतेची विनंती आहे, टीम जय बजरंग चॅलेंजर पारगाव आणि जय हनुमान कामोटे दोन्ही टीम कॅप्टनला विनंती करेन की आपण लगेचच उपस्थित राहा. चला पुन्हा एकदा आपण वळूया मॅचकडे, ज्या ठिकाणी पहिल्या इनिंगचा खेळ संपला. सिद्धिविनायक भिंगारी या संघाने जवळजवळ पहिल्या इनिंगमध्ये जर आपण पाहिलं तर 58 धावा ठेवल्या आणि 59 या धावसंख्येचं मात्र लक्ष ठेवले, ते म्हणजे टीम महाकाल 11 पाली खुर्द या संघासमोर. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिले तर जयदास पाटील आणि त्याच्यासोबत सलामीला आलाय विजय शेळके आणि गोलंदाजी मार्क वरती शक्ती मडवी. चला मॅच ऑन ठेवायचे, विनंती आहे, जास्त वेळ घेऊ नका, विनंती असेल थोडंसं स्पीडअप करा. मॅचले होते सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल आणि गोलंदाजी मार्क वरती शक्ती मडबी, राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती आमच्या मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा येतोय मोठा धमाका बॅट्समन. जर आपण पाहिलं तर जयदेव पाटीलच्या बॅटमध्ये येतोय, जयदास पाटीलच्या बॅटमध्ये येतोय हा मोठा फटका, षटकार, 6 धावा. आता मात्र मॅचला मजा येईल. ज्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय गोलंदाज शक्ती मडवीचे. यावेळेस पुन्हा एकदा सीएम दाखवलंय, गली खूप मोठी आहे, गॅप खूप मोठा आहे, परंतु गॅपला मात्र चिरफाड करत बॉल चाललाय अगदी मैदानाला गुदगुल्या करत दन 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 करत सीमारेषा पलीकडे येतोय. पुन्हा एकदा बॅट्समन जयदास पाटीलच्या बॅटमधनं चौकार. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका, त्यानंतर सीएम दाखवला, परंतु गॅप खूप मोठा आहे, त्या गॅपला देखील कव्हर करत असताना कुठे ना कुठेतरी मात्र क्षेत्ररक्षक दुरावले आणि बॅट्समन त्या ठिकाणी मात्र हवी ठरले, त्यावरती मात्र मिळतील धावा 4. पहिल्या 2 चेंडूवरती तर 10 धावा आल्यात. पुढचे 4 चेंडू मात्र कशा पद्धतीने मात्र खेळवले जातील शक्तीच्या माध्यमातून ते नक्कीच पाहण्यायोग्य असेल, परंतु काय होईल. आणि आता रघुनाथ परदेशी ते देखील बीट होत आहेत आणि धावा मिळतील त्या म्हणजे 4. कौतुक करावं लागेल जयदास पाटीलचं. 14 धावा पहिल्या 3 चेंडूवरती 14 धावा. मॅचला मजा देखील येईल, परंतु जर आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये ज्या ठिकाणी टीम सिद्धिविनायक भिंगारी हा संघ मात्र नक्कीच कशा पद्धतीने परफॉर्मन्स दाखवत होता, तो परफॉर्मन्स मात्र आता जर आपण पाहिलं तर जवळजवळ महाकाल 11 पाली खुर्दच्या या बॅट्समॅनने दाखवलाय. यावेळेस दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट थोडीशी उशिरा आली, परंतु बॉल अगदीच बॅटला ब्रश होऊन चाललाय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. पहिल्या विकेटचं होतंय पतन. धक्का नंबर 1 टीम महाकाल 11 पाली खुर्द या संघाला मिळतोय. बॅट्समन जयदास पाटील बॅक टू द डगआउट. टीमची धावसंख्या 4 चेंडू अखेरीत 14. मी पुन्हा एकदा ही विनंती करेन, टीम जय बजरंग चॅलेंजर पारगाव आणि जय हनुमान कामोटे दोन्ही टीम कॅप्टन
आपणास नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे की आपण आमच्या मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधावा. बॅट्समन कोण आहे? जय बजरंग चॅलेंजर पारगाव आणि जय हनुमान कामोठी दोन्ही टीम कॅप्टन विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधावा. आपण जर लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत असाल तर नक्कीच एक गोष्ट तर नक्कीच आहे की ही स्पर्धा अगदी यशस्वीरित्या आणि नीटनेटके असं हे आयोजन आहे. त्यामुळे प्रत्येक मॅचचा टॉस हा इनिंग ब्रेक्समध्ये केला जातोय. त्यावेळेस आल्या बॅटचा फेस ओपन केला होता परंतु काय घडते थोडंसं स्वतःला सावरा आणि फिटनेस खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जर क्रिकेटर आहात तर तुमचा फिटनेस असणं खूप महत्त्वाचं असेल आणि अगदीच तळ हाताच्या बोटावरती मोजणे इतके जे खेळाडू असतील त्या खेळाडूंचा फिटनेस हा मात्र अगदीच चांगला असतो. वयवर्ष 40 ओलांडली देखील असेल तरी देखील फिटनेस आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी स्विंग इन मिस अकूट टप्प्याचा बॉल पुल करायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा त्या ठिकाणी संपर्क आपल्याला पाहायला मिळाला नाही. एक गडी बाद झाला पहिल्या षटकामध्ये आणि टीमची धावसंख्या एक षटका अखेरीस एक गडी बाद 14 अशा स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 14 धावा 14 एक गडी बाद. अजूनही जर आपण पाहिले तर धावसंख्येचा ग्राफ खूप मोठा आहे. धावसंख्येचा पाठलाग करत आहे म्हणजे जर आपण पाहिलं तर 59 त्यामधील 14 धावा तर डेफिनेटली लागल्याच स्कोरबोर्डवरती. म्हणजे अजूनही करायच्या जवळजवळ 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे ती म्हणजे 18 चेंडू आणि 45 धावा. 18 चेंडू आणि 45 धावा 45 जिंकण्यासाठी कराव्या लागतील. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम. आमचा सभामंच आणि आमच्या सभामंचावरती संपूर्ण प्रेक्षक मान्यवर प्रमुख अतिथी या स्पर्धेचे प्रमुख प्रणेते सन्माननीय जर आपण पाहिले तर या पनवेल विभागातील प्रामुख्याने शहर प्रमुख प्रवीण पोपटराव जाधव यांच्या माध्यमातून यांच्या संकल्पनेतून आयोजित ही क्रीडा स्पर्धा अर्थातच हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2025 पर्व 5व. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर प्रवीण दादा यांच्या साथीला त्यांच्या खांद्याला खांदा देत असताना मात्र संपूर्ण जय भवानी क्रिकेट संघ यांचं देखील आपण जरूर कौतुक करणार आहोत. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर आपल्या गावकरी संघाला मात्र प्रोत्साहित करण्यासाठी जर आपण पाहिलं तर भिंकारी गावचे माजी सरपंच गजानन परदेशी ते देखील उपस्थित आहेत. परंतु यावेळेस काय घडतंय एक धाव कंप्लीट. रघुनाथ परदेशी 40+ क्रिकेटचा चांगला अनुभव. जर आपण पाहिले तर टीमची धावसंख्या 15. अनेकांना आपल्या फिरकीच्या जोरावरती मात्र अक्षरशः गाजवलंय. यावेळेस स्विचिटचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग आणि अगदी आत्मविश्वासाने हा फटका खेचायचा होता. तो फटका खेचलाय देखील आणि बॉलला पाठवलं देखील आहे सीमारेषा पलीकडे. बॅट्समन जर आपण पाहिलं तर दीपक शेळकेच्या बॅटमध्ये येतोय हा स्विच हिटच्या फटक्याच्या साह्याने 6 धावा. षटकार अप्रतिम फटका. रघुनाथ परदेशी यांच्या विरोधात मात्र हा मोठा फटका. आणि आता काय घडेल अगदीच आपण पाहिलं तर ज्या प्रकारे शांत असलेला समुद्र मध्येच खवळतो ना ती बॅटिंग आता चालू होईल. यावेळेस मात्र शॉर्ट फाईन खूप मोठा आहे. गॅप देखील खूप मोठा आहे परंतु त्या गॅपला देखील कव्हर करत असताना पुन्हा एकदा दीपक शेळके तो थांबत नाहीये. पहिल्या चेंडूवरती मात्र दर्जेदार फटका त्यानंतर मात्र क्लासिकल अगदी आउटस्टँडिंग परफॉर्मन्स दाखवत असताना मिळवल्यात आणि टीमच्या टोटलमध्ये ॲड केले ते म्हणजे जय दीपक शेळकेने 4 धावा. टीमची धावसंख्या 25 धावा. काय घडेल मॅच मध्ये ते पाहावं लागेल. यावेळेस मात्र टायमिंग चांगला आहे मिडलिंग देखील चांगलं आहे परंतु फटका आणि एलिव्हेशन डिस्टन्स खूप कमी पडलं परंतु विकेटचं होते पतन आणि या विकेटची गरज होती. तीच विकेट त्या ठिकाणी संपादित केली गोलंदाज रघुनाथ परदेशीने आणि विकेटला त्या ठिकाणी मात्र डगआउटच्या दिशेने परतवत आणि धाडत असताना बॅट्समन अगदी जड पावलाने आणि संत गतीने परततोय अर्थात दीपक शेळके बॅक टू द डगआउट. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर सकाळच्या 17 मध्ये
पनवेल अर्बन बँकचे प्रमुख CEO जर आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित राहिले होते, परंतु आज जर आपण पाहिलं तर दुपारच्या सत्रामध्ये अर्बन बँकचे संचालक सन्माननीय दिलीपजी कदम साहेब त्यांचं देखील सहर्ष स्वागत. ते देखील प्रामुख्याने आज या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं देखील मनाच्या अंतकरणापासून हार्दिक असं सुस्वागतम. मैदानाच्या आतमध्ये गाड्या घेऊन जाऊ नका, विनंती असेल. व्हॉलेंटियर्स जर आपण उपस्थित असाल तर मैदानाच्या आतमध्ये कुठलीही गाडी जाणार नाही याची दक्षता तुम्ही घ्या, ही विनंती आहे. यावेळेस आपण पाहिलं तर आतमध्ये येणारा चेंडू अगदीच त्याला ड्राईव्ह केलाय डीप व लॉंग ऑन रिजन मध्ये. एक धाव कंप्लीट होते म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 5 चेंडू अखेरीस 26-26 या आकड्यावरती अंतिमचा एक चेंडू शिल्लक. काय घडेल? 59 धावसंख्येचा मात्र पाठलाग करायचा आहे, परंतु 59 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग हे करावे लागेल. प्रभावित केला, सन्मान देण्यास भाग पाडला. सेन्सिबल क्रिकेट, संयमाचं क्रिकेट. स्ट्राईक रोटेट झाली, एक धाव अंतिमच्या चेंडूवरती मिळाली. एक या धावसंख्येने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 13.50च्या सरासरीने जवळजवळ 27 या आकड्यावरती. म्हणजे येणारे चेंडू असतील 12 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे ती म्हणजे जवळजवळ 12 चेंडू आणि 32 धावा. 12 चेंडू आणि 32 धावा कंपल्सरी चेस, क्रिकेटचा नियम. आणि मी पुन्हा एकदा इन्व्हाइट करेन टीम जय बजरंग चॅलेंजर पारगाव आणि जय हनुमान कामोटे दोन्ही टीम कॅप्टन विनंती करेन की आपण लगेचच टॉस करण्यासाठी या. विनंती असेल आयोजक कमिटी आपणास विनंती करेन की आपण जर त्यांच्याशी संपर्क साधला तर ते दोन्ही संघ त्वरित या ठिकाणी उपस्थित राहतील. जय बजरंग चॅलेंजर पारगाव आणि जय हनुमान कामोटे जर हे शतक संपन्न होण्याच्या आधी जर तुम्ही उपस्थित राहिलात नाही तर आयोजक कमिटीकडून तुम्हाला पेनलाइज केले जाईल. हा नियम आमच्यापर्यंत नक्कीच आयोजक कमिटी पुरवते, ही सूचना आहे. तर त्या सूचनेचं तुम्ही नियमितपणे पालन करा आणि प्रामाणिकपणे आपली उपस्थिती नक्कीच दाखवायची, ही नम्रतेची विनंती असेल. गोलंदाजी मार्गवरती प्रज्योत. अगदीच हे मैदान जर आपण पाहिलं तर उन्हाचा ताफा, दुपारचं सत्र. हळूहळू जर आपण पाहिलं तर जसजसं दिवस पुढे सरकेल तसं मात्र नक्कीच मॅचला देखील मजा येईल. परंतु गरमागरमीच्या वातावरणामध्ये मात्र नक्कीच सामना देखील रंगतदार होत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गवरती प्रज्योत. यावेळेस कोटप्पाचा बॉल होता, पुल केलाय, खूप चांगले क्षेत्ररक्षक. जवळजवळ आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्यात. एक धाव तर वाचवू शकले नाही, परंतु नो डाऊट जवळजवळ 3 धावा तर वाचवल्यात. कौतुक करावं लागेल. असे 100% एफर्ट देणं गरजेचं असेल, ते दिले देखील. एक धाव कंप्लीट, टीमची धावसंख्या 28. समीकरण बदलेल प्रत्येक चेंडूवरती. यावेळेस फ्लरेनचा बॉल होता, फॉलो थ्रू मध्ये मात्र चेंडूला अडवलाय, परंतु डायरेक्ट हिट. एकदा जोरदार टाळ होऊन जाते. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? ज्या ठिकाणी ज्या वेगाने मात्र चेंडू आला त्या वेगाने मात्र अगदी सहजरित्या थांबवला आणि तितक्याच वेगाने यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. बॅट्समन बॅक टू द डगआउट. न्यू बॅट्समॅन एंटर झालाय, निलेश पाटील. व्हॉलेंटियर सर आपण उपस्थित असाल तर आपण मैदानाच्या आतमध्ये गाड्या येणार नाही याची दक्षता घ्या, कारण की गाड्या येत आहेत तर मॅच लाईव्ह आहे, त्यामुळे आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टींवरती लक्ष द्यावं लागेलच. त्यामुळे विनंती असेल. यावेळेस आपण पाहिलं तर फिलरलेनचा बॉल ड्राईव्ह केलाय डीप मध्ये, त्या ठिकाणी मिड विकेटला क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव प्रचंड वेगाने कंप्लीट होती. बघता बघता दुसरी धाव. तिसऱ्या धावसाठी मात्र कॉल त्या ठिकाणी मात्र डगआउटच्या मधून कॉल आला.
परंतु बॅट्समॅन त्या ठिकाणी मात्र नक्कीच स्वतःला सावरून बॅटिंग करावी लागेल त्यांना, कारण की त्यांना ठाऊक आहे मोठमोठे फटके जर येत नसतील ना, परंतु आपल्याला सिंगल डबल देखील तितकंच चालावं लागेल, चालू ठेवावं लागेल. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत, परंतु टीमची धावसंख्या जम पोहोचली आहे ती म्हणजे डबल डिजिटमध्ये 30 या आकड्यावरती 30. यावेळेस ड्राईव्ह करत असताना अगदी खोदून काढलंय, गॅप खूप मोठा आहे. क्षेत्ररक्षक अगदीच क्रिकेटच्या मॅचमध्ये फुटबॉल पाहायला मिळतोय. वाचवल्या जवळजवळ 2 धावा. टीमची धावसंख्या 32. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत, करायच्यात 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27. 8 चेंडू आणि 27 धावा. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. यावेळेस टायमिंग चांगले, प्रॉपर टायमिंग, बॉल लँड कुठे होईल अर्थातच आहे मिड विकेट. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून प्रेक्षकांच्या भेटीला बॅट्समन निलेश पाटीलच्या बॅटमध्ये येतोय, माफ करा विजय शेळकेच्या बॅटमध्ये येतोय हा क्रॅकिंग मोठा धमाका. प्रयत्न चांगला राहिला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून, त्या प्रयत्नात कुठे ना कुठे तरी मात्र नक्कीच मागे पडले, तो प्रयत्न केल्याचं एक चांगलं फळ देखील मिळालं असेल नो डाऊट. एक षटकार आला, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 38. अजूनही 1 चेंडू शिल्लक. तर अंतिमचा 1 बॉल, तिसरे शतक प्रज्योतच्या विरोधात मात्र आता विजय शेळके कशा पद्धतीने हवी ठरेल. यावेळेस आतली कडा, बॉल चाललाय बिहाइंड स्टंप, यशरक्षकाच्या हातामध्ये. षटकाची देखील समाप्ती झाली म्हणजे 3 षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 38 आणि येणाऱ्या चेंडूचे 6 आणि जिंकण्यासाठी 21 या धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा वळणार आहोत जय बजरंग चॅलेंजर पारगाव आणि जय हनुमान कामोटे. तर उपस्थित असाल तर नक्कीच जय बजरंग चॅलेंजर पारगाव या संघाचा टीम कॅप्टन उपस्थित आहे आमच्या मुख्य व्यासपीठावरती. तर मी जय हनुमान कामोटे टीम कॅप्टन विनंती करेन की आपण उपस्थिती दाखवा. पाणी पुरवायची विनंती असेल. तर जय हनुमान कामोटे टीम कॅप्टन विनंती असेल आपण उपस्थित दाखवा. जय हनुमान कामोटे विनंती असेल, आपल्याला कित्येक वेळापासून मात्र नक्कीच अनाऊन्स केले जाते, त्यामुळे आपली उपस्थिती दर्शवणं खूप महत्त्वाचं असेल, त्यामुळे थोडंसं सहकार्य करून लगेच उपस्थित राहा, कारण की जय बजरंग चॅलेंजर पारगाव या संघाचा टीम कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे, त्यामुळे आपली देखील उपस्थिती दर्शवणं खूप महत्त्वाचं असेल, त्यामुळे थोडंसं सहकार्य करून लगेच उपस्थित राहायचं ही विनंती. 21 जय हनुमान कामोटे टीम कॅप्टन आपण असाल तर आपण लगेच या, विनंती आहे. कोणी बॉलर दे संजय. गोलंदाजी मार्कवरती सचिन. 6 चेंडू आणि 21 धावा. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम तर भरपूर आहे. राईट ओव्हर द विकेट. यावेळेस लोअर फुटस बॉल ऑन साइडला खेळलाय, झेल खाली क्षेत्ररक्षक, विकेट होते पतन आणि अगदी जड पावलाने आणि संत गतीने परतत असताना तर काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. पंचांनी अर्थातच इशारा काय दिलाय, अर्थातच डिसिजन आहे ते म्हणजे विकेट जेलबादच्या स्वरूपात परतावं लागते. अजूनही गडी बाद होते तो म्हणजे टीम सिद्धिविनायक भिंगार या संघाचा जवळजवळ 4था गडी बाद. विजय शेळके अजूनही मैदानाच्या आतमध्ये दैन्यात आहे. मैदानाच्या आतमध्ये विजय शेळकेंना काय कशासाठी पाठवलंय टीमची धावसंख्या 38.
अजूनही करायचे 5 चेंडूंनी 21 धावा. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत मात्र नक्कीच आपल्याला वाट पाहावी लागेल. न्यू बॅट्समन बलिराम यावेळी संयम दाखवला. संयमाचं क्रिकेट. आता स्ट्राईक असेल म्हणजे विजय शेळके यांच्याकडे. अगदी विजय शेळके गंभीर परिस्थितीमध्ये खंबीरपणे उभे राहणाऱ्यांचीच जीत ही मात्र कायम असते आणि यशाचे संपूर्ण दरवाजे मात्र नक्कीच खुले असतील. परंतु कुठल्या बाजूने? एका बाजूला सिद्धिविनायक भिंगारी का दुसऱ्या बाजूला महाकाल 11 पार्ले खुर्द हा संघ. यावेळेस आपण पाहिलं तर फ्रंट फुटला आले, ऑन साईडला खेळले, परंतु गॅप मोठा आहे. परंतु त्या गॅपला मात्र कशा पद्धतीने फील्ड करतात. एकदा तर प्रचंड वेगाने कंप्लीट आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होते. टीमची धावसंख्या देखील जाऊन पोचली ती म्हणजे जवळजवळ आपण पाहिली तर 41-41 या आकड्यावरती. आता करायचे 3 चेंडू आणि 18. 3 मोठमोठे फटके. 3 चेंडू आणि 18 धावा. तीन चेंडू आणि 18 धाबा आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही करायचे कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम. अनेक अतिथी मान्यवर उपस्थित राहिली या स्पर्धेनिमित्त. आज दुपारच्या सत्रामध्ये देखील संपूर्ण महिला भगिनी देखील उपस्थित राहिले तर त्यांचं देखील आम्ही मनाच्या अंतःकरणापासून मात्र खूप खूप आभार व्यक्त करतो. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2025 या स्पर्धेचं 5वं पर्व. यावेळेस मात्र मोठा फटका फॉलो थ्रू मध्ये. तर काय घडेल ठाऊक होतं की अगदीच झेलपासून आम्ही थोडेसे दुरावलेत, त्यामुळेच मात्र कॅचला अगदीच जमिनीवरती दान केलं. त्यावरती एक सिंगल. टीमची धावसंख्या 42. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांचा इशारा देखील आला. येस इट इज वाईट. अवांतर रूपात भर म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 43-43 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे ती म्हणजे जवळजवळ 17. 2 चेंडू आणि 16 धावा. माफ करा. यावेळेस अगदी सन्मान दिला. कुठेतरी मात्र वेळ निघून गेले परंतु नशिबाची साथ मिळाली नाही. परंतु नक्कीच प्रयत्न तर चालू होता. टीम महाकाल 11 पाली खुर्द या संघाच्या माध्यमातून कुठे ना कुठेतरी मात्र नक्कीच दुरावलेत. यावेळेस मात्र शेवटच्या चेंडूवरती बॉल जाईल अगदीच क्षेत्ररक्षकाच्या भेटीला. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आजच्या दिवसातील आणि याच्या दुपारच्या सत्रातील सर्वोत्कृष्ट झेल पाहायला मिळाला. हार्ड लक टीम महाकाल 11 पालीखुर्द. आपण खूप चांगला प्रयत्न आणि खूप चांगला परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये दाखवलं. या स्पर्धेची शोभा वाढवलीत तर आपले खूप खूप आभार आणि त्याचप्रमाणे अभिनंदन टीम. आणि त्याचप्रमाणे सिद्धिविनायक भिंगारी हा संघ थेट पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय. आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर आमच्या मुख्य व्यासपीठावरती या पनवेल विभागातील उपशहर संघटिका सन्माननीय श्रीमती उज्ज्वला गावडे मॅडम